सो स्टुडंट नाव लेट्स सी क्वेश्चन नंबर 6 आणि बघा आता काय दिलेलं आहे. फाइंड द साइड ऑफ द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. तर एक स्क्वेअर दिलेला आहे, त्याची डायगोनल आहे 10 सेंटीमीटरची, त्याच्या साइड्स फाइंड आउट करायच्या आणि पेरिमीटर काढायचे. तर बघा साइड जर फाइंड आउट करायच्या तर अगोदर आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे त्याच्या साइड्स, कारण आपल्याला त्या माहित नाही. सो आता मी इथे कन्सिडर करणार लेट ए बी. आता स्क्वेअर म्हटलं की सर्व साइड इक्वल असतात. सो ए बी इक्वल्स टू बी सी इक्वल्स टू सी डी इक्वल्स टू ए डी आणि ह्या सर्व इक्वल्स टू मी कन्सिडर करतो एक्स. ठीक आहे, तर याला मी कन्सिडर केलं एक्स आहेत सर्व साइड. तो आता साइड जर एक्स आहे तर बघा ही पण एक्स झाली, ही पण एक्स झाली, ही पण एक्स आणि ही पण एक्स. सो मला जर एक्स फाइंड आउट करायची आहे तर मी काय करणार, बाय पायथागोरस थेरम इझिली फाइंड आउट करू शकतो, कारण इथे हायपोटेनियस आहे, दोन राईट अँगल ट्रायंगल आहे. मला एकाची गरज आहे, एक राईट अँगल ट्रायंगल, दोन साइड, एक हायपोटेनियस. ओके, सो बाय पायथागोरस थेरम इन ट्रायंगल कोणताही एक ट्रायंगल चूज करा. मी चूज करतो एडीबी, वरच्या साईडचा घेतो एडीबी, तुम्ही कुठलाही घेऊ शकता. अँगल कोणता 90 डिग्रीचा आहे, डीएबी, डीएबी 90 डिग्री. सो देयरफॉर बाय पायथागोरस थेरम ठीक आहे. सो पायथागोरस थेरम कायला गेली ते बघा, डीबी जी हायपोटेनियस आहे और बीडी म्हणा, बीडी स्क्वेअर इक्वल टू एबी चा स्क्वेअर प्लस एडी चा स्क्वेअर. आता इथे आपल्याला माहिती आहे बीडी जी आहे 10 आहे. सो 10 चा स्क्वेअर इक्वल टू एबी एक्स आहे, म्हणजे एक्स चा स्क्वेअर प्लस एडी एक्स चा स्क्वेअर. म्हणजे आता इथे मी काय करू शकतो बघा, 10 चा स्क्वेअर म्हणजे इथे होणार 100 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर, राईट, 2x स्क्वेअर. सो 2 मल्टिप्लाय मध्ये इकडे गेला की डिवाइड मध्ये. सो एक्स स्क्वेअर इक्वल टू 100 डिवाइड बाय 2 म्हणजे एक्स स्क्वेअर इक्वल टू येणार 50 आणि 50चे स्क्वेअर रूट तर काही निघत नाही. सो एक्स इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये मी लिहितो 25 मल्टिप्लाय बाय 2, राईट. सो आता एवढं आल्यानंतर मी लिहू शकतो एक्स इक्वल टू 5√2, बरोबर आहे, कारण 25चा स्क्वेअर रूट निघतो 5 आणि 2 जशाल तसा राहतो. सो ही झाली आपली स्क्वेअरची साइड. साइड ऑफ द स्क्वेअर काय मिळाली मग आपल्याला, एक्स इक्वल टू मिळालेली आहे 5√2. देयरफॉर साइड इक्वल्स टू 5√2. बघा, तर हे आपल्याला मिळालेलं आहे, साइड मिळालेली आहे, म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर आता यावरून आपण पेरिमीटर काढू शकतो. तर पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. कोणत्याही डायग्रामचा जर पेरिमीटर काढायचा असेल तर सिम्पली फॉर्म्युला काय असतो, जर फॉर्म्युला आठवला नाही तर त्याच्या ऑल साइडची ऍडिशन करून टाका, डायरेक्ट तुमचा आन्सर येऊन जाते. सो ऍडिशन बघा, एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स, 4 साइड आहे. सो सिम्पली तुम्ही इथे एक काम करू शकता, आता 4 मल्टिप्लाय बाय साइड म्हणू शकता, हा फॉर्म्युला झाला. किंवा मग डायरेक्टली एक्स प्लस एक्स प्लस एक्स असं करून, म्हणजे 5√2 प्लस 5√2 प्लस 5√2 प्लस 5√2 असं घेता येतं. पण आपण हे सिम्पली फॉर्म्युल्यानुसार चालू. सो साइड दिलेली आहे 5√2, 4 मल्टिप्लाय बाय 5√2. तर बघा आता सिम्पली इथे काय करणार आपण, 4×5 = 20, 4×5 = 20, 20√2. तर हे झालं आपलं पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. डायरेक्ट असं काढू शकतो. किंवा तुम्ही जर म्हटलं की फॉर्म्युला नाही टायमावर आठवला त्याची डायरेक्ट ऍडिशनही करू शकता, 5√2 प्लस 5√2 प्लस 5√2 असं पण काढता येते बरं, यानेही काढू शकता तुम्ही. तर आता यांची जर ऍडिशन आपण केली तर ऍडिशन काय येते बघा, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20, 20 आणि √2 कॉमन. आन्सर कसंही केलं तरी सारखंच येणार. तुम्हाला आता मी दोन्ही मेथड सांगितल्या, डायरेक्ट ऍडिशन करा किंवा मग फॉर्म्युला वाईज चला. सो सिम्पली अशा प्रकारे आपला हा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. आता बघू आपला नेक्स्ट प्रॉब्लेम.